नमस्कार, मी सुजाता रामचंद्र मडके. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मी इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करते. तर इस्रोचा जो एक प्रोग्राम आहे युविका, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. हा जो प्रोग्राम आहे तो जे 9वीमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 2 आठवड्याचा निवासी प्रोग्राम आहे. ज्याच्यामध्ये जे स्पेस ॲप्लिकेशन्स किंवा स्पेस टेक्नॉलॉजी ह्याच्याबद्दलचं जे बेसिक नॉलेज आहे ते त्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. तर युविका म्हणजे युवा विज्ञानी एक कार्यक्रम किंवा यंग सायंटिस्ट प्रोग्राम. हे जे मुलं शाळेत शिकणारे आहेत त्यांना जर ह्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना आत्ताच त्याबद्दल नॉलेज कसं देता येईल ह्याचा विचार करून इस्रोने हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. ज्याचं जे अनाउन्समेंट आहे ती 20 फेब्रुवारी 2026ला ऑलरेडी केलेली आहे आणि रजिस्ट्रेशन 27 फेब्रुवारीला सुरू झालेलं आहे आणि 31 मार्च अप्लाय करण्यासाठी शेवटची तारीख आहे. ह्याचा काही एक सिलेक्शन क्रायटेरिया आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण ह्या सिलेक्शन क्रायटेरियावर बेस्ड एक लिस्ट आहे ती 13 एप्रिलला पब्लिश केली जाईल, ज्याच्यामध्ये जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांची नावं पब्लिश केली जातील. आणि जी दुसरी लिस्ट आहे ती 20 एप्रिलला पब्लिश केली जाईल. हा युविका जो प्रोग्राम आहे तो 11 मे ते 22 मे या कालावधीमध्ये कंडक्ट केला जाणार आहे. तर सिलेक्शन क्रायटेरिया जो मी मघाशी म्हटल्याप्रमाणे असं असणार आहे की 8वीमध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स मिळालेले आहेत त्या मार्क्सचा 50% वेटेज दिलं जाणार आहे. दुसरा जो क्रायटेरिया आहे, ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन करायला सुरू करू, जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये देईन, तर त्यामध्ये एक 30 मिनिटाची साधारण ऑनलाईन क्विज आहे, ज्याच्यामध्ये शाळेमध्ये तुम्ही जे शिकलेले जे सब्जेक्ट्स आहेत, सायन्स असेल, मॅथ्स असेल किंवा बाकीचे जे सब्जेक्ट्स ह्यावर बेस्ड ही क्विज असणार आहे. तर त्याला 10% त्यामध्ये तुम्हाला जे मार्क मिळतील त्याला 10% वेटेज दिले जाईल. तिसरा क्रायटेरिया हा आहे की एखाद्या सायन्स एक्झिबिशन किंवा सायन्स फेअरमध्ये किंवा एखाद्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही परफॉर्म केलेलं असेल तर आणि स्कूल लेवलला जर केलेलं असेल तर त्याला 2% वेटेज, डिस्ट्रिक्ट लेवलला केलं असेल तर 5% आणि स्टेट लेवलला केलं असेल तर त्याला 10% वेटेज दिलं जाणार आहे. चौथा क्रायटेरिया हा आहे की तुम्ही एखाद्या ऑलिम्पियाडमध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल आणि तुम्हाला 1ला ते 3रा रँक जर मिळालेला असेल तर स्कूल लेवलला 2%, डिस्ट्रिक्ट लेवलला 4% आणि स्टेट लेवलला 5% इतकं वेटेज दिलं जाणार आहे. पण हे जे सगळं आहे हे मागच्या 3 वर्षामध्ये केलेले जर तुम्ही एक्झाम्स किंवा ऑलिम्पियाड्स असतील तरच ते कन्सिडर केले जातील. 5वा क्रायटेरिया हा आहे की एखाद्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल आणि 1ला ते 3रा रँक जर तुम्हाला मिळाला असेल तर स्कूल लेवलला 2%, डिस्ट्रिक्ट लेवलला 4% आणि स्टेट लेवलला 5% मागच्या 3 वर्षामध्ये असं वेटेज त्याला दिलं जाणार आहे. हे सगळं आपल्याला ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरणार आहे त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागणार आहेत. स्काउट गाईड्स किंवा NCC, NSSमध्ये जर तुम्ही मेंबर असाल मागच्या 3 वर्षापासून तर त्याच्यासाठी 5% वेटेज दिलं जाणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा क्रायटेरिया, ज्याच्यामध्ये जर तुम्ही रुरल एरियामधून म्हणजे गावामध्ये असणारी तुमची जर शाळा असेल आणि असे विद्यार्थी जर ह्याच्यासाठी प्रोग्रामसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर त्यासाठी 15% वेटेज कन्सिडर केलं जाणार आहे. या प्रोग्रामसाठी जे विद्यार्थी सिलेक्ट केले जातील तर ते प्रत्येक राज्यामधून इक्वली कसे सिलेक्ट केले जातील हे सगळं लक्षात घेतलं जाणार आहे. हा जो प्रोग्राम आहे तो इस्रोचे जे वेगवेगळे सेंटर्स आहेत तिथे कंडक्ट केला जाईल. जे वेगवेगळे 9 सेंटर्स आहेत तिथे कंडक्ट केला जाईल, ज्याच्यामध्ये पहिलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग IIRS देहरादून, विक्रम साराभाई स्पेस सेंटर VSS तिरुवनंतपुरम, सतीश धवन स्पेस सेंटर SDSC शार श्रीहरिकोटा, UR राव सॅटेलाइट सेंटर URSC बँगलोर, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर SAC अहमदाबाद, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर NRSC हैदराबाद, नॉर्थ ईस्टर्न स्पेस ॲप्लिकेशन सेंटर NESAC शिलाँग, इस्रो प्रपल्शन कॉम्प्लेक्स महेंद्रगिरी आणि रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर RRSC जोधपूर. ह्या वेगवेगळ्या 9 सेंटर्सवर हा प्रोग्राम घेतला जाणार आहे. प्रोग्रामसाठी लागणारं म्हणजे तुमच्या घरापासूनचं जे नियरेस्ट रेल्वे स्टेशन असेल तिथून ज्या इस्रो सेंटरपर्यंत लागणारं जे सेकंड ACचं जे रेल्वेचं तिकीट आहे तेवढे पैसे तुम्हाला रिइम्बर्स केले जातील. किंवा बसने जरी तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर सेकंड ACपर्यंतचे जेवढे मॅक्झिमम पैसे असतील तेवढे तुम्हाला रिइम्बर्स केले जातील. फक्त ह्यासाठी एक दक्षता घ्यायची आहे की जे ओरिजिनल तिकीट्स आपले असतील ते आपण व्यवस्थित ठेवायचे.
त्याच्यानंतर जर तुम्ही फ्लाईटने ट्रॅव्हल करणार असाल तरी पण सेम केस, जर ओरिजिनल तिकीट्स तुमचे आणि सेकंड AC पर्यंतचे मॅक्झिमम जे तिकीट असेल ते तुम्हाला दिलं जाईल. ह्यासाठी लागणाऱ्या प्रोग्रामसाठी लागणारं सगळं जे कोर्स मटेरियल असेल, राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था ही इस्रोकडूनच केली जाणार आहे. 9वीचं विद्यार्थी जे मी सांगितलं, तर 1 जानेवारी 2026ला तुम्ही 9वीमध्ये असलेले पाहिजेत. म्हणजे आत्ता करंटली जे विद्यार्थी 9वीमध्ये आहेत तेच विद्यार्थी या प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकतात. रजिस्ट्रेशनचं जे लिंक मी म्हणाले, ते रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला एक बोनाफाईड सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. ते आपण डाउनलोड करायचे, त्यावर तुमचे जे शाळेचे जे प्रिन्सिपल सर, प्रिन्सिपल मॅडम असतील त्यांची सही घेऊन आणि मग ते आपल्याला अपलोड करायचं आहे. तर बेसिकली अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. सिलेक्शन क्रायटेरियानुसार जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला 2 आठवड्याचा जो इस्रोकडून देणारा स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजीवरचा जो कोर्स आहे तो या विद्यार्थ्यांना अटेंड करता येणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे, जे 9वीमध्ये शिकणारे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक, शिक्षक जे असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करा, सो दॅट जर तुमचा चान्स मिळाला तुम्हाला, तर तुम्हाला एक खूप चांगला प्रोग्राम तुम्हाला अटेंड करता येणार आहे. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना.